स्मार्ट सिटीचा दावा करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय अशी झालेली आहे। पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीची सर्व कामं पूर्ण करण्याचा दावा महापालिकेने केलेला होता, मात्र हा दावा फोल ठरलेला आहे। खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढलाय, तर सोबतच नागरिकांना मणक्याचे आजारही होऊ लागले। तर जुन्या मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून रस्त्याची कामं पूर्ण झाल्याचा दावा किती खोटा आहे हे या खड्ड्यावरून करेल। मी सध्या पिंपरी चिंचवडच्या मुंबई पुणे महामार्गावरील रस्त्यावर आहे। हा जुना मुंबई पुणे महामार्ग आहे। आकुर्डीच्या बजाज कंपनी समोर असे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत, त्यामुळे जे प्रवासी आहेत त्यांना जीव मुठीत धरून प्रवास जो आहे तो करावा लागत आहे। मणक्याचे विकार जे आहेत ते प्रवाशांमध्ये वाढू लागलेले आहेत। दुसरीकडे अपघातांचं प्रमाण जे आहे तेही वाढत चाललेलं आहे। फक्त आकुर्डीवरचाच रस्ता नाही, जुना मुंबई पुणे रस्ताच नाही, तर शहरातील विविध भागातील जे रस्ते आहेत त्या प्रत्येक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत। रस्त्यांमध्ये खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। एकूणच या खड्ड्यांच्या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये मोठा संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय। महापालिकेकडून जो दावा केला जात होता तो किती खोटा दावा होता हे या खड्ड्यावरून स्पष्ट झालेला आहे। म्हणूनच महापालिकेने तात्काळ उपाययोजना करून रस्त्यांवरचे हे खड्डे जे आहेत ते बुजवावेत अशी मागणी जी आहे ते नागरिक करत आहेत। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।